देव चौधरी दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सन्मानित केलं जाईल। मी राजूजी मडवी आपणास विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते नामदेव चौधरी दादाने या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। स्वागत सत्कार व्यासपीठावर होत असताना आपण पाहू शकता। यस, मॅचची सुरुवात आपण ऐकूया। संदेश पाटील यांचा गोड आवाज। थँक्यू सो मच संदेश। ज्या प्रकारे आकाश पाटील यांनी जो उल्लेख केला, जो शब्द दिलेला आहे, तो नक्कीच संध्याकाळी ठीक 5:30 वाजेपर्यंत पाळला जाईल। तर मॅचकडे जाऊया। मॅच आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट विजय स्पोर्ट खांडपे अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते। दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा, करूया सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये दुसऱ्या सामन्याला। आज मेगा फायनल डे, सुपर संडे, रविवारचा दिवस आहे। राईट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाज तयारीमध्ये, ग्रीन सिग्नल सुनील मात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय। सलामीची जोडी महेश काबूकर आणि राजा पाटील आणि गोलंदाज आहे आत्माराम। राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू आपण पाहतोय गॅपमध्ये खेळला गेलाय। शतरक्षक चेंडू मागे, पहिली धाव इथे पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केलेली आहे। आकाश पाटील यांचा जो शब्द होता, लकीर के मानी। थँक्यू सो मच आकाश दादा, असंच प्रेम। नक्कीच आमच्या ते म्हणतात ना, जेव्हा तुम्ही मेहनत करता, जेव्हा मेहनत केल्याने जे पारितोषिक मिळत असतात, ते पारितोषिक सकाळच्या क्षेत्रामध्येच आम्हाला मिळालेलं आहे। एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड, संदेश वखारे, वाईसाहेब भिनार आणि मी संदेश पाटील। धन्यवाद आकाश पाटील, तुमच्या माध्यमातून आम्हाला 1500 रुपयाचं प्रेम मिळाला, त्याबद्दल आम्ही धन्यवाद। तर इथे जबरदस्त सुरुवात झालेली आहे। विकेट घेतलेला आहे आत्माराम गोलंदाजाने, बॅटर आउट झालेला आहे। मला वाटतं महेश काबूकर एक मोठा झटका म्हणू शकता आपण। अर्धशतक आहे एक नावावर या चालू हंगामामध्ये, मात्र जास्त वेळ थांबू शकले नाही खेळपट्टीवर। मैदानाच्या आतमध्ये भिरू मामा क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये एक मजबूत काठी की बल्लेबाज आहे। नक्कीच नक्कीच आपण पहिल्या दिवसापासून अल्पेश बघितलंय, चांगल्या चांगल्या संघांना नक्कीच नवीन नवख्या संघाने देखील धूळ चाटली आहे, म्हणून हा मैदान कोणत्याच नावावर नाहीये मित्रांनो। नेहमीप्रमाणे मग ती गावची प्रीमियर लीग असो, मग एक मोठी स्पर्धा मानाची असो, के कैलाश आणि त्यांची संपूर्ण टीम आणि गावदेवी सोनाली 40+ याने आज सुपर संडे रविवार प्रत्येकाला आनंदात जावा म्हणून बँजो पार्टीची व्यवस्था केलेली आहे। एन्जॉय करा आपण या ग्रुप ग्रामपंचायत क्रीडांगण सोनालेवर। इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट तडम्यांचा शतरक्षक पोहोचला, त्याच्याकडून झाली आहे चुकी आणि दुसरा धाव देखील पूर्ण केला गेलाय। तिसरा धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता, मात्र राजा पाटील आपण पाहतोय नो स्ट्राईकच्या दिशेने गेलेले आहेत। धावा झालेल्या आहे 4 धावा धावफलकावर। सध्या आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर प्रथम फलंदाजी करत आहे। नाणेफेकी जरूर जिंकली आहे। खांडपे टीम संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, सुरुवात चांगली केली आहे गोलंदाज आत्माराम याच्या माध्यमातून। सुंदर असा ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, रनआउटची संधी आहे, धाव पूर्ण केली गेली आहे। रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली, अगदी वेगाने पहिली धाव पूर्ण केली गेली आहे। मुख्य व्यासपीठावर नेहमी ज्यांचा सल्ला घेतला स्पर्धा पूर्ण होत नाही, संतोष म्हात्रे साहेबांना आपण इथे पाहतो या व्यासपीठावर। प्रेम थले देखील उपस्थित झालेले आहेत, त्याचबरोबर राजू मडवी जो मोठा काम होता तो आज पूर्णपणे करून या व्यासपीठावर ते उपस्थित झालेले आहेत। त्याचबरोबर
सोमनाथजी चौधरी साहेब उपस्थित झालेले आहेत, चेअरमन सरोली टीम संघाचे कॅप्टन, त्याचबरोबर भिवंडी ग्रामीण पोटीबल संघटनेचे सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया आपण, कारण की ज्याने ज्याने विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं आपण प्रति षटकामागे स्ट्रॅटेजी टाइम, ड्रिंक्स इंटरव्हल, 2 षटकानंतर तुम्ही पाणी मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स आहे त्याच्यातून तुम्ही पंचांकडून मागू शकता. मैदानामध्ये कोणीही पाणी घेऊन जाणार नाही, लक्षात घ्या. जर पाणी घेऊन गेला पॅनल्टी लागेल. 30 सर्कल क्रॉस करणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा एखादा विकेट पडतो त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. आत्मारा पुढचा चेंडू. ओ, चेंडू थोडासा बाहेर निघून गेलाय. कटर चेंडू टाकला होता ऑफस्टीमच्या बाहेर. पंच सुनील म्हात्रे सरांचं वाईटचा इशारा आहे. धावसंख्या धावपलकावर 6 धावा, 1 गडी बाद आहे. महेश काबूकर लवकरच आऊट झाले होते, त्यानंतरची ही शांतता मैदानामध्ये पाहायला मिळते. सुंदर असा ड्राईव्ह, शतरक्षक नाहीये, क्लासिकल चौकार इथे पाहायला मिळते. बॅटमधून येतोय. कम्मालीचा हा रोग पाहायला मिळाला. क्लासिकल फुटवर्कचा वापर केला गेलाय. थोडंसं स्टेप आउट झाले तर थोडंसं पुढे निघाले. गॅप भरपूर मोठा होता आणि हा गॅप मधून जाणारा हा क्लासिकल चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 9 धावा, 10 धावा झालेला आहे. उदय पाटील आपण या व्यासपीठावर स्विंग अँड मिस डॉट चेंडू, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. 10 1 गडी बाद. नक्कीच जय बोलणार सरोली पाडा टीम संघाचे कोच आहेत उदय पाटील. आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मात्र आज थोडंसं निराश केलं सरोली पाडा टीम संघाने. सराव ग्राउंड मध्ये देखील ते जिंकता आलं नाही. कमी धावांचा टार्गेट होतं. केलं चेंडूला, शतरक्षक आहे की नाही पाहूया आपण. चेंडू चाललाय, खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा षटकार पाहतोय आपण. जबरदस्त षटकार. उल्लेख केला होता की चौकार षटकार येत नाही येत, मात्र फलंदाज आपल्या मूड मध्ये राजा पाटील, नावातच राजा आणि राज करताना खेळपट्टीवर. कैलाश मडवी यांचा अनोखा थोडासा आयोजन पाहायला मिळतो. आज रविवार आहे तर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याकरिता बँजो पार्टी आणि स्वतः एन्जॉय करताना त्या बँजो पार्टीवर. धावा झपाट्याने वाढते. अल्पेश सांगत आहे की एक चांगली धावसंख्या 19 धावा धावपलकावर. मोहन कमबॅक करेल का? पुन्हा एकदा ओ, चेंडू आबेमध्ये झेलची संभावना होती, मात्र झेल कलेक्ट करू शकले नाहीये. कम्मालीचा चेंडू टाकला होता, फोर्स केला होता, ढकलण्याचा प्रयत्न केला होता इनफिल्डच्या वरतून, मात्र शतरक्षण चुकी केली गेली आहे. जीवनदान कोणाला मिळालंय? त्याच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलाय. राजा पाटीलला जीवनदान मिळतोय. धावपलकावर 20 धावा, 20 रन. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. गोलंदाजी करताना गोलंदाज मोहन आपल्या सुरा तालामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहतोय. स्ट्रायकिंगवर फलंदाज बिरू पाटील. शॉर्ट बॉल स्ट्रोक चांगला नव्हे, मात्र धावा मिळतील. एक धाव आली आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. दुसरं धाव घ्यायचं होतं. राजाने सांगितलं की थ्रो येतोय, तर एकच धाव मिळतीये. 21 धावा धावपलकावर. आज सोनाले गावातून भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती, पाहुण्यांची उपस्थिती होईल. ग्रामस्थ मंडळ सोनाले गाव फार मोठा डेव्हलपमेंट झालेला आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये, विकेट कीपर चेंडू खाली आलाय. ओ, झेल नक्कीच होईल अशी अपेक्षा होती, मात्र झेल सुटली गेली. जीवनदा मिळते आणि 2 धावा इथे कंप्लीट केलेल्या आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. अल्पेश सांगत आहे की 23 धावा. प्रेम थले यांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर किशोर वाकडे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साहेबांची उपस्थिती. महेश मडवी आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम.
हळूहळू संपूर्ण व्यासपीठ जो आहे भरणार आहे, कारण की आज फायनलचा दिवस आहे। स्ट्रॅटेजी टाइम ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या मध्ये पाणी घेतला गेलाय आणि तो वॉटर बॉक्स जो आहे आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे आमचे मित्र संजय जोशी आणि गोरख जोशी यांच्या माध्यमातून कोल्ड ड्रिंक विथ पाणी मैदानाच्या आतमध्ये। विनोद थले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये चेंडूंची नक्कीच व्यवस्था झालेली आहे। विशाल मात्रे भोलेनाथ पाटील यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। पाहुण्यांचा मान सन्मान आपण ज्या सन्मान चिन्हाने करत आहोत ते सन्मान चिन्ह आमचे भाऊजी माजी उपसरपंच हरिभक्त पारायण विश्वनाथ थले साहेब यांच्या माध्यमातून कैलासवासी मदन नामदेव थले यांच्या स्मरणार्थ हे सन्मान चिन्ह आपण दिलेले आहेत। विनोद थले आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज मनोज गोलंदाजीसाठी तयार होत आहे। राईट हॅम ओव्हर द विकेटने पहिला चेंडू आणि स्ट्रायकिंगवर फलंदाज बिरू पाटील। ओ चांगला स्वीप केले, मात्र शतरक्षक भरपूर दूर आहे, चेंडू थांबणार नाहीये। जसंच प्रेम थळे यांची उपस्थिती झाली आणि प्रेम थळे यांच्या बॅनर जवळच हा चेंडू गेलाय। चौकाराने संघाची धावसंख्या झाली आहे धावफलकावर 27 धावा 27। एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकता। मनोजच्या अगेन्स्ट पहिला चेंडूवर हा चौकार बिरू पाटील यांच्या बॅट मधून आलेला आहे। सध्या तरी राजा दिवेकर आमचे मित्र एक्सपर्ट स्कोरर देखील मॅचचा आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। राजेश धाकला पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। ओ शॉर्ट बॉल पॉवरफुल ब्रँडेड चेंडू सीमारे कपार येतोय षटकार। धन्यवाद डीजे बँजो पार्टी। धाव संख्या धाव फलकावर 33 धावा। थोडस आपण पाहतोय की गोलंदाजापर्यंत कानमंत्र पोचवला जात आहे। पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये, मात्र फिल्डिंग चांगली आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करतायत मात्र राजाने नकार दिला तिथे। एकच धाव, एका धावाने धावफलकावर धावा झालेला आहे 34 धावा। आज खरंच दिवस, आज रविवार आहे, बँजो पार्टी एन्जॉयमेंट होत आहे आणि वाद्य म्हटलं की कलाकाराचं काम आहे। तो कलाकार म्हणून अल्पेश गायकवाड देखील आहे, त्यांनी देखील वाद्य वाजवलेलं आहे पिंपलास मध्ये। म्हणूनच तो डायलॉग जो आहे प्रसिद्ध झाला होता, कितना बजा पिंपलास का बाजा। तर इथे धावा मिळत आहेत, प्रयत्न सुरू आहेत, पंच आपल्याला इशारा करतायत। धाव संख्या झाली आहे धावफलकावर 36 धावा। पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, शतरक्षक आहे की नाही, नक्कीच फिल्डिंग चांगली आहे, कारण की आमच्या उजव्या बाजूला डीजे आहे विथ मंडप अँड डेकोरेशन आपण पाहतोय, त्यामुळे आम्हाला त्या दिशेने समजलं नाही, मात्र लाईव्हच्या मध्ये आम्ही बघितलं की फिल्डर आहे तिथे। धावा बनत्या, चांगल्या धावा उभारल्यात आतापर्यंत 38 धावा धावफलकावर 38 रन। शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील, चांगल्या धावा आल्यात या षटकामध्ये 15 धावा आतापर्यंत मनोजच्या अगेन्स्ट। अजून एक मोठा फटका केलाय
हा चेंडू देखील सीमारेखा पार येतोय षटकार. षटकाराने धावा झालेल्या आहे धावफलकावर 44 धावा 44. एक चांगली भागी धावायला मिळत आहे बिरू आणि राजाच्या माध्यमातून. चौवेचाळीस धावा धावफलकावर आणि नक्कीच येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये किती धावा थांबवल्या जातील टीम विजय स्पोर्ट खांडपे संघाच्या माध्यमातून प्रयत्न करतायत की 50च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करतात खांडपे टीम. फार चांगला सध्या तरी खेळ विक्रम स्पोर्ट वडूनगर संघाच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये परिवर्तन शेवटचा स्लॉगर आहे आणि गोलंदाज आपण पाहतोय विजेंद्र कॅप्टन. पाहूया कॅप्टन आहे कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज सेट झालेले आहेत असं वाटतं की 50+ धावा पाहायला मिळतील. बिरू पाटीलच्या बॅटमधून देखील एक चौकार षटकार आलेला आहे. राजा 2 षटकार 1 चौकार त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालेले आहेत. के वेलकम महेश मडबी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फार मेहनत या स्पर्धेसाठी सर्वांनी घेतलेली आहे. सर्वांचं आवर्जून आपण उल्लेख करत आहोत. या इनिंग नंतर भरपूर मोठा वेल मिळेल. सर्वांची नावं जी लिहिलेली आहेत सर्वांची नावं घेतली जातील. मात्र सध्या तरी कैलाश मडवी के मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज विजेंद्र, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये खेळलाय आणि आता क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेल सोडली गेली आणि आता रनआउटची संधी देखील होती. मात्र 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत बिरू पाटीलच्या माध्यमातून. सुनील म्हात्रे सर आणि त्याचबरोबर सुरेश घरस सर आज भरपूर मेहनत करताना पाहायला मिळतील. 2 धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 46 धावा 46. फुलटा चेंडू आणि त्याच्यावर फायदा घेता आला नाहीये फलंदाजाला. 1 धाव आली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे भीमरसाठी. पाहूया भीमर चेंडू आहे की नाही चेक केला जाईल. नक्कीच बघितलं जात आहे, चेक केला जाईल, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तिसऱ्या पंचाची मदत नक्कीच घेतली आहे मैदानाच्या पंचाच्या माध्यमातून. स्लो मोशन मध्ये बघितला जात आहे की फलंदाज अगदी सफल झालेले आहेत की स्टेप आउट झालेले आहेत. ते सर्व गोष्टीकडे बघितलं जाईल. त्यानंतर तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल. इट्स अ नो बॉल म्हणजे चेंडू येणारा असेल तो फ्रीट. दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी धावा भरपूर खर्च झालेल्या आहेत. नो +1 म्हणजे 2 धावा इथे आपण पाहतोय. धावा झालेल्या आहेत 48 धावा धावफलकावर. थोडीशी चर्चा करताना आपण पाहतोय गोलंदाज पंचांसोबत विजेंद्र याला चांगला चेंडू टाकावा लागेल. लीगल चेंडू फेकावा लागेल कारण की फ्रीट आहे. फ्रीटवर फक्त रनआउटच होऊ शकतो फलंदाज. पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये. फ्रीट होतं त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाहीये. दुसरा धाव होईल का पूर्ण पाहूया आपण. यास 2 धावा पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे 50 धावा पूर्ण होत आहेत. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीम संघाचा टाळ्यांचा आवाज खेळाडू कक्षातून पाहायला मिळतोय. नक्कीच 25 धावांवर राजा पाटील खेळत आहेत. सिल्वर जुबली बनवली आतापर्यंत खेळपट्टीवर आणि भिरू पाटील 21 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट फलंदाज, बीट विकेट कीपर, चेंडू येतोय लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने, फिल्डिंग चांगली आहे मात्र राजा फक्त एकच धाव घेऊ शकले आहेत. 22 इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. अल्पेश सांगत आहे की 51 धावा धावफलकावर, 51. येणाऱ्या पाहुण्यांचं वेलकम केला जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की भरपूर पाहुणे येणार आहेत. यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे की एस्टनच्या मागे येऊन हा स्ट्रोक बनवले की काय, हेच ते पंचांना पाहायचं आहे. नाही मग सुरक्षित खेळला गेला हा स्ट्रोक पंचांच्या माहिती करता. पुढचा चेंडू, गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. धावसंख्या धावपलकर 21 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. धावसंख्या 51 धावा आहेत. आता हा स्ट्रोक खेळलाय, हो डाईव्ह केली होती तिथे मात्र चेंडू थांबणार नाहीये, येतोय चौकार. नक्कीच धावा झालेल्या आहेत धावपलकावर. आता 55 धावा, चौकार येतोय बॅटनं भिरू पाटीलच्या. भिरू मामा ऑन फायर नाव, चांगली फलंदाजी आज पाहायला मिळते भिरू पाटील यांच्या माध्यमातून. राऊंड विकेट, पुढचा चेंडू. अजून एक मोठा फटका खेळायचा होता, बॅटची टॉप आहे, चेंडू मागच्या बाजूने लॉंग स्टॉप सीमेच्या दिशेने येतोय. शतरक्षक वेगाने आलाय, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण, थ्रो थोडासा वाईट आहे. तिसरं धाव देखील पूर्ण होत आहे. धावपल पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये, 3 धावा. तीन धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत. 58 आणि 59 धावांचं आव्हान आहे. सन्माननीय विनोद थळे साहेबांचा शुभ सन्मान इथे आपण करत आहोत. मी राजू मडवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर पाहुण्यांचं इथे करतोय आपण. मित्रांनो, असं आज रविवार आहे, सुपर संडे मेगा फायनल, आणि रविवार म्हटलं की सर्व सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टी भरून काढण्यासाठी एकमेव ठिकाण तो म्हणजे सरपंच उपसरपंच चषक 2025 सत्कार सन्मान या व्यासपीठावर आपण प्रत्येकाचं करत आहोत. सन्माननीय किशोरजी वाकडे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करतोय या सन्माननीय राजू मडवी यांना की आपण आपल्या शुभाचे पुढील सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावर केले जात आहेत. स्वागत आणि सन्मान राजू मडवी आपल्या शुभाचे किशोर वाकडे साहेबांचा शुभ सन्मान करत आहेत. त्यांनी नक्कीच इथे उपस्थित दाखवली आहे. त्यांना एक गोड सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केला जात आहे. सुंदर असा हा सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, फार मोठा प्रेम दाखवला गेलाय. माझे उपसरपंच आहेत, थँक्यू. बसून घ्या आपण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विक्रम सोड वडूनगर, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आज फायनलचा दिवस आहे. आपण एका शिस्तबद्ध संघ आहेत या भिवंडी तालुक्यातील. थँक्यू. वडूनगर मैदानाच्या आतमध्ये जात आहे. फार मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 59 धावांचं आव्हान.
कॉम बॉक्स मध्ये थोडीशी नक्कीच पाण्याची व्यवस्था करायची आहे खेळाडू कक्षामध्ये. के खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आपण. नक्कीच सन्माननीय विनोद थले साहेबांच्या माध्यमातून आर्थिक मदत इथे आम्हाला लाभलेली आहे. क्या बात आहे. 5,000 रुपये देणगी स्वरूपात देण्यात आलेले आहे. म्हणजे आज गावातील तमाम ज्यांना ज्यांना निमंत्रण दिलेलं आहे त्यांची उपस्थिती आहे. म्हणजे आज भरपूर मोठा हिशोब आहे. नक्कीच गोरख जोशी आणि खास करून रवी आरट आपण दोघांनी लक्ष द्यायचं. आपण जो स्पॉन्सर केलेला वॉटर बॉक्स जो आहे मैदानामध्ये त्याच्यामध्ये कोल्ड्रिंक्स विथ पाणी संपलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण नक्कीच तुमच्या माध्यमातून कोल्ड्रिंक्स विथ पाणी लगेच टाकून घ्यायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या डावाला तेव्हा पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे तुमच्या सोबत जोडणार आहेत. थँक्यू व्हेरी मच संतोष पाटील भिवंडीकर. पहिली इनिंग आपण पाहिली ज्या ठिकाणी 58 धावा ठोकल्या गेल्यात पहिल्या 4 ओव्हरमध्ये. विक्रम स्पोर्ट वडोनगर टीमने 59 धावांचं लक्ष उभं केलंय विजय स्पोर्ट खांडपे टीम समोर. या समाचॉन पहिला बॉल बीट केलाय त्या ठिकाणी आत्मारामला. बॉल मात्र निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल काबूकर पुन्हा एकदा या वेळेचा बॉल थोडी मिसफिल्ड पाहायला मिळते त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका पत्करलाय त्या ठिकाणी. मात्र तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. स्क्वेअरले अंपायर के आहेत. कैलाश मडवी आहेत त्या ठिकाणी स्क्वेअरले अंपायर. आणि जो इशारा केला तो कोणत्या बाजूने वेलकम या मुख्य व्यासपीठावर दानशूर राजा सन्माननीय मदनबुवा नाईक साहेबांचे चिरंजीव
देवेंद्र मदन बुवा नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. माजी युवा BNN कॉलेज आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे, वेलकम. तसेच आमचे बंधू मच्छिंद्र नाईक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. युवा सम्राट देवेंद्रजी नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस रनआउटची विकेट, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिली विकेट विनोद हा फलंदाज बाद. विनोद ची पहिली विकेट. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती जगदीश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया जगदीश कशा प्रकारे खेळेल. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस बाद चिकाडा, शॉर्ट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला जातोय. विनायक आहे त्या ठिकाणी, मिळेल फक्त सिंगल. 1 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी आणि या धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात अति महत्वाची आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. या वेळेस देखील फटका फसलाय बॉल हवे मध्ये, बिरू झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. फलंदाज बाद आत्माराम. नवीन फलंदाज विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विश्वासवर टीमच्या कॅप्टनने जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाने फलंदाजी करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण 59 धावा म्हटलं की एक मोठं लक्ष्य आहे. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या टीम शेलुमाता वर्ल्डच्या नावे राहिली आहे. पूर्ण टीम समोर तब्बल 91 धावा ठोकल्या होत्या काल. 3 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल, गोलंदाज स्वतः बॉल पर्यंत पोहोचतोय. सिंगल कंप्लीट. कापूरकर एक चांगला गोलंदाज आहे, सातत्याने योगदान आपलं पाहायला मिळालंय त्याचं त्याच्या टीम साठी. सातत्याने फलंदाजी गोलंदाजी भरपूर चांगली राहिली आहे. सन्माननीय सत्यवान खडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस देखील बीट केले फलंदाजाला. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक विकेट अर्थातच जास्तीत केलं गेलंय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत फक्त ना फक्त 4 धावा. नवीन फलंदाज विजेंद्र मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र विजेंद्रला एक चांगला रोल प्ले करावा लागेल आपल्या टीमसाठी. टीमचे कॅप्टन आहेत, कॅप्टन इनिंग या ठिकाणी खेळावी लागेल. 59 धावा ठोकत असताना कॉन्ट्रीब्युशन चांगलं द्यावं लागेल विजेंद्रला. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं गरजेचं आहे आणि ती विजेंद्रकडे क्षमता देखील आहे. एक चांगल्या ॲबिलिटीचा हा खेळाडू आहे. नक्कीच या ठिकाणी सिद्ध करावी लागेल आपली ॲबिलिटी विजेंद्र पाटीलला.
सन्माननीय रणजितजी पाटील भादवड या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॉल ट्रॅकवर बिरू पाटील. फक्त 4 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आला. थोडं स्पीडली गेला. विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमचे कॅप्टन. पॉवर प्ले आहेत. एक धाव कंप्लीट झाली. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. पहिला बॉलवर सिंगल आली आहे. सिंगल सोबत स्ट्राइक देखील रोटेट झाली आहे. आणि आता मात्र विजेंद्रला आपण समोर पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील ड्राईव्हचा फटका डीप कव्हर होऊन क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव मिळते. दोन सिंगल 2 बॉल टाकून झाल्यात या ओव्हर मध्ये. मात्र सिंगल डबलने काम बनणार नाहीये. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. मोठ्या फटक्यांचा प्रयोग अति महत्वाचा असेल या मॅच मध्ये टीम खांडपेसाठी. कारण धावसंख्या जी आहे ती 59 बनवायची आहे. पुन्हा एकदा सिंगल आली आहे. ही तिसरी सिंगल या षटकातील पुढचा बॉल बिरू पाडेल पुन्हा एकदा. या वेळेस मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न जरूर झाला होता. संप आवत असं नाहीये. मात्र यष्टीरक्षकाच्या मागे थोडी मिसफील्ड आणि त्यावर 2 धावा कंप्लीट करतोय विजेंद्र. नऊ धावा धावफलकावर आहेत. अगदी संत शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस हा बॉल पुन्हा एकदा यष्टीरक्षक चुकी करतोय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फक्त ना फक्त सिंगल. यस, 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल वडूनगर टीमला. तीन धावा या बॉलवर आल्यात. सन्माननीय संजय दले साहेबांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम, आपला हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी प्रेशर कुकर देण्यात आलेत. वीरू पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत. 3 गडी बाद 12 धावा. सन्माननीय प्रेम थले साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण एक मानस सन्मान करायचा या व्यासपीठावर. सन्माननीय देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि त्यांचं इथे मानस सन्मान या व्यासपीठावर आपण करत आहोत. मित्रांनो, गेले 3 दिवस ही स्पर्धा आपण एन्जॉय करताय. भिवंडी ग्रामीण 40+ संघांना या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघत आहोत. आई गावदेवी सोनाले 40+ संघटनेच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये सन्माननीय देवेंद्र मदनबुवा नाईक साहेबांचा इथे सन्मान केला जात आहे. BNN कॉलेजचे मान्यवर आहेत. थँक्यू साहेब, आपण या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद. आणि नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे सन्माननीय संजयजी थळे साहेब, माजी उपसरपंच सोनाले गाव, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमचे स्पॉन्सर आहेत ज्यांच्या मधून मॅन ऑफ द मॅच
प्रेशर कुकर देण्यात आलेला आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू कॉम्बॉक्स. नक्कीच आमचे सर्वांचे लाडके सिंगम रणजित पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आपलं आम्ही स्वागताने सन्मान करीत आहोत. सिंगम फेमस आहेत, आपला सन्मान इथे करत आहोत आम्ही व्यासपीठावर. बॅक टू कॉम्बॉक्स संदेश वकारे. 59 धावांचा पाठलाग होत आहे, परंतु धावा आता मात्र फक्त 12 आहेत धावफलकावर. हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी झाली नाहीये टीम खंडपेच्या बाजूने. ऑन साइडला बॉल कार्पेटच्या साने जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव मिळेल. तेरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक तिसरं चालू आहे आणि आतापर्यंत कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. रजा घेत आहेत पाहुणे आमचे देवेंद्रजी नाईक उपस्थित होते, मचिंदर नाईक, रणजित पाटील. थँक्यू सो मच आपण आलात या कार्यक्रमाला. या वेळेस फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. फक्त सिंगल मध्ये समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एक डबल त्या व्यतिरिक्त सर्व धावा ज्या आहेत ना त्या सिंगलने आल्यात. हे अपेक्षित नसेल टीम खांडपेला. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. वेलकम. सन्माननीय भगवान पाटील साहेबांचा शुभागमन झालेला आहे. आज ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन कमिटी, पंचांना, समालोचक, स्कोरर, टेक्निकल टीम, प्रिन्स मूवीज, आमचे डीजे ऑपरेटर, मंडप अँड डेकोरेटर आणि सर्व खेळाडूंसाठी जेवणाची उत्तम सोय झालेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे भगवान पाटील. नक्कीच संजय भोईर यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम संजय भोईर, मोस्ट वेलकम. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्रत्येकाने चांगली मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेमध्ये. अगदी पहिल्या दिवसापासून पाहता की सर्व पाहुण्यांचा सन्मान या व्यासपीठावर केले जात आहेत. षटकार आलाय त्या ठिकाणी आणि असे षटकार जे आहेत ना ते वारंवार आवश्यक आहेत आता मात्र टीम खांडपेला. कारण बॉलचा खेळ 38 धावा बनवायच्या आहेत. या वेळेस देखील बॉल चांगला होता. निर्धाव गेलाय. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. 7 बॉल मध्ये 38चं लक्ष अजूनही शेष आहे. गोविंद पुन्हा एकदा बॉलिंगवर. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजेंद्रला बीट केलंय. बॉल मात्र निर्धाव होतोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 21 धावा आणि आता मात्र उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 6 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. स्टार 11 लोणार टीमचे कॅप्टन, चला आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. सहा बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक आहे. विनायक बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाहीये.
औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये, कारण 5 बॉल आणि 38ची आवश्यकता. अर्थातच विजयाच्या उंबरठ्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला चांगलं प्रदर्शन या मॅच मध्ये. ऑन साइडला प्रहार झालाय, मात्र क्षेत्ररक्षक संदीप पाटील आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात विश्वास फलंदाज बाद. चार बॉल बाकी आहेत. या बॉलेस देखील चांगला बॉल बीट केला होता, मात्र त्या दरम्यान यष्टीरक्षक चुकी करतोय. सिंगल कंप्लीट. बाईकच्या स्वरूपात ही धाव आली आहे. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल बीट केलाय, फलंदाज झाला. स्टार 11 लोणार टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस साठी या. मॅच फिनिश. सामना जिंकलाय विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वडूनगर टीमचे कॅप्टन. चला टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच देण्या अगोदर पहिला टॉस करूया. टॉस करूया आपण पहिला. मी सन्माननीय संजयजी थळे साहेबांना विनंती करतो, आपण टॉस बॉक्स मध्ये जायचं आहे. तसेच प्रेम थले आणि विनोद थले, थले ब्रदर्स, चला आपण टॉस बॉक्स मध्ये जायचंय. सन्माननीय परिणाम हरड साहेब, आपण देखील टॉस बॉक्स मध्ये जायचंय. 4 पारितोषिक आहेत टॉस बॉक्स मध्ये, तर 4 पाहुण्याने जायचंय. नक्कीच संजयजी थळे साहेब गेलेले आहेत. प्रेम थळे, आपण देखील जायचंय. 4